अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा संदेश. स्वामी म्हणतात, बाळा, आज वर्षातला पहिला शनिवार आहे, पहिली पौर्णिमा आहे. येणारी संक्रांत ही तुझ्यासाठी पुण्य फलप्राप्तीची संक्रांत असणार आहे. लक्षपूर्वक ऐक. बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात सुख येणार असतं त्याच्या अगोदर दुःख, अपयश, संकट येत असतात. पण त्यावेळी हताश होऊ नको. या गोष्टी घडत आहेत तर तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी लवकर येणार आहे. तुला जी संधी मिळाली आहे त्या संधीचे रूपांतर सोन्यात कर. चल, उठ लवकर. वेळ वाया घालवू नको. आपल्याकडे जी गोष्ट नाही त्या गोष्टीचा आपण जास्त चर्चा करतो आणि जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा विचारही करत नाही. आपल्याकडे जे काही आहे ते इतरांकडे नसू शकते, म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करा आणि पहा, नक्कीच आनंदी जीवन जगता येईल. आणि थोडा संयम ठेवून बघा. वेळ प्रत्येकाची येते. बाळा, अतिराग हा तुझ्या प्रगतीत येणारा सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेव. सगळे मार्ग तुझ्यासाठी आपोआप खुले होतील. आपल्या गुरुला आत्मसमर्पण करावे. भक्तीमध्ये गोडवा असावा. यामुळे तुमच्या आयुष्यात योगायोग घडून येतो. जर नित्य सेवा आणि सतत नामस्मरण जपत असाल तर तुझ्या प्रारब्धातील सर्व दुःख मी स्वतः संपवतो. तुला त्याचा जराही त्रास जाणवणार नाही. आपल्या भक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत असताना प्रारब्धाने कितीही दुःख, संकटे आली तर भक्ताची भगवंताच्या चरणावर किती अढळ श्रद्धा आहे हे पाहतात. आणि भक्त भगवंताच्या परीक्षेत उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही. ओळखा ती खून, ओळखा तो आवाज. आपल्या भक्तांसाठी तो फिरत आहे अजून. त्याला उगमही नव्हता, त्याला अंतही नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, त्याला अंतही नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळूच येऊन कानात सांगून जाईल, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सेवेत आल्यावर आपण काहीच ठरवत नसतो. ठरवणारे आणि करून घेणारे स्वामीच असतात. तुम्ही फक्त कार्याला सुरुवात करा. ती पूर्ण करायची जबाबदारी स्वामी स्वतः घेतील. कारण केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. कारण योग्य वेळ आली की सर्व काही मिळतं. स्वामी कधीच आपल्या भक्तांना रिकाम्या हाताने ठेवत नाहीत. जर सोबत गुरूंची साथ असेल तर आयुष्यात कोणत्याही संकटाला हसत मुखाने सामोरे जाऊ शकतो. कारण ते बळ तुम्हाला तुमचे गुरुच देऊ शकतात. म्हणून गुरूंचा आशीर्वाद डोक्यावर राहण्यासाठी सदैव त्यांच्या चरणावर राहावं. लक्षात घ्या, देवाने सांगितले नाही की तू तुझं काम सोडून फक्त माझी भक्ती कर. देव म्हणतो, तू पहिला तुझी कामं पूर्ण कर, तुझी कर्तव्य पार पाड. कर्म कोणालाही चुकलं नाही. हे सर्व करत असताना तू फक्त मनात माझे नाव घे. तुझे काम पूर्ण होण्यासाठी मी तुला साथ देईन. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं. ते अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करा. कारण हसायला पैसा लागत नाही आणि रडायला कोणीही मोबदला देत नाही. दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारे आहे मी. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नाव घे. संपूर्ण स्वप्न सत्यात उतरेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बाळा, तुझ्या आयुष्यात जे घडलं आणि जे घडणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे. त्यामुळे समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवू नकोस. साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर. माझ्या नशिबात नसेल तर ते मला मिळेल का असे बोलणे बंद कर. कारण नेहमी नकारात्मक विचार केल्याने तेवढ्याच गोष्टी आयुष्यात नकारात्मक बनत असतात. म्हणून विचार सकारात्मक करा, म्हणजे आयुष्य सकारात्मक बनेल. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून जा की आपली सेवा स्वामींचरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध जलद गतीने मिटवणे सुरू केले आहे. जे होत आहे, जे घडत आहे ते नक्कीच तुमच्या मनासारखे घडत नाही, पण विश्वास ठेवा स्वामींवर. ते जे करतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल. बाळा, आजपर्यंत तुला किती संयमाचे धडे दिले, पण तू त्यातून काही शिकला नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगले असताना संयम न ठेवल्याने तू नको ती चूक करून बसतोस आणि तुझ्याकडे जे काही आहे तेही तू गमावून बसतोस. म्हणून सकारात्मक विचार कर, शांत संयम ठेव. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी तुला दिली आहे. कोणकोणत्या जातीत जन्माला आलाय यापेक्षा तुम्ही स्वामी सेवेत आलात हेच तुमचं परमभाग्य आहे. रिकामा वेळ मिळाल्यावर क्षुल्लक गोष्टीत वेळ घालवायचा बंद करा. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीही कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे आहोत ते स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे. विश्वास ठेव, समोर उभे असलेल्या संकटांपेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे. तू फक्त मुखात अखंड नाम घे आणि प्रामाणिक प्रयत्न कर. विजय तुझाच आहे. माणूस कितीही आपल्या विचाराने, बुद्धीने, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मानुसार, सिद्धांतानुसार नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट त्याला स्वीकाराच लागतो. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात असतो तो व्यक्तीच्या दारात असलेली सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा बनून राहतो त्याला सर्व सुख प्राप्त होते. बाळा, तुला जे शक्य आहे ते तू कर आणि जे अशक्य आहे ते करायला मी इथे उभा आहे. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ती प्रेरणा देण्याचे छोटंसं माध्यम म्हणजे हा स्वामी संदेश असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.